अखंड आनंद सुवर्ण महोत्सव मारगाव तर्फे आळे या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होतो। हा सर्व ग्रामस्थांचं फार यामुळे बहुमोलाचं सहकार्य, म्हणजे परिसरातले बी शेजारची जी गावं असतील परिसरात त्यांचंही फार आम्हाला मोठं सहकार्य यावर्षी लाभलेलं आहे। हा मोठा सोहळा आमच्या आयुष्यामध्ये आम्ही हा शेवटचा समजतो, माझ्या आयुष्यामध्ये तरी, कारण सुवर्ण महोत्सव हा 50 वर्षातून एकदा येत असतो। आमच्या या सप्ताहाची सुरुवात साधारण 1976 साली याची स्थापना झाली। आमच्या गावचं जागृत दैवत असणारं काल भैरवनाथ महाराज आणि पारेश्वर महाराज याच्या कृपा आशीर्वादाने आजपर्यंत आम्ही 50 वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत। आणि म्हणून हा सोहळा संपन्न होत असताना आम्हाला मनुष्य सर्वच गावाला इतका आनंद झालेला आहे का जर आम्ही पहिला आमची सुरुवात उद्याला आहे, तशी 5 तारखेला आहे, 5 ते 13 हे कार्यक्रमाचं स्वरूप आहे। परंतु आज जिथं जर उत्साह पाहिला तर आम्ही 4चा टाइम दिले, कुठल्या जर टाइम दिलं तर लोक अर्धा उशिरा चालू होतात, पण आज सर्व एवढा उत्साह आहे लोकांच्या मनामध्ये। प्रत्येक जण आज सुरुवातीपासून म्हणजे 3:30ला जिथं हजर झालेला आहे, इतका उत्सव आहे। आणि हा उत्साह 7 दिवस आमच्या माहितीप्रमाणे 9 दिवस हा टिकणार आहे। आणि हा सोहळा संपन्न होत असताना यामध्ये फार मोठमोठे कार्यक्रम आहे। सगळा कार्यक्रम आमच्या सकाळपासून जो कार्यक्रम चालवणार आहे, मग काकडा भजन असेल, अखंड विना चालणार आहे, भागवत पारायण आहे, संगीत गाथा भजन आहे, सर्व कार्यक्रम असे दिवसभर अखंड हरिनाम सप्ताह ज्याला म्हणतात त्याला करताना जिथं अखंड हरिनाम या ठिकाणी चालणार आहे। आणि म्हणून यामध्ये आमच्या गावातले सर्व ग्रामस्थ, यामध्ये कोणाचं एकाचं नाव घेण्याचं काय कारण नाही, देणगीदार असतील, कष्ट करणार असतील, प्रत्येकाने ज्याच्या हाताला जे कष्ट लागेल ते करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि नियोजन करीत असताना सर्वात महत्वाची गोष्ट का आम्ही अन्नदान फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ठेवलेलं आहे। कमीत कमी दर दिवस आमच्याकडं पहिल्या दिवसापासून आमचा मानस आहे का पहिल्या दिवशी 5 ते 6 हजार माणूस जेवायला असेल आणि शेवटच्या दिवशी 10 हजारापर्यंत हा समाज जाईल। आमची त्या ठिकाणी त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलेलं आहे। जेवणाची व्यवस्था सुद्धा अशी केली, तुम्ही जर त्या ठिकाणी जाऊन आता पाहिलं, तुम्ही ती पाहून या, तिथले बी शूटिंग दाखवा लोकांना की तिथं व्यवस्था कशी केली। एका वेळेला 5,000 माणूस एका वेळेला जेवू शकेल अशी आम्ही ती व्यवस्था केली। आणि ही मंडपाची सुद्धा कीर्तनाला जी बसण्याची व्यवस्था आहे ही आम्ही स्क्वेअर फुटामध्ये काढलेली। 5,000 माणूस या ठिकाणी या मंडपामध्ये कीर्तनाला बसू शकते। आणि म्हणून कीर्तनकार सुद्धा असे प्रसिद्ध आहे। म्हणजे कार्यक्रम होत असताना सकाळी गाथा पारायण सुरू होईल, 7 ते 12 वाजेपर्यंत गाथा पारायण चालेल, दुपारीच्या वेळेला भोजन होईल, भोजन झाल्याच्या नंतर 3:30 ते 4:30 या वेळेला प्रवचन होईल, आणि प्रवचन झाल्यानंतर हरिपाठ, आणि 6 ते 8 हा कीर्तनाचा वेळ असेल। आणि शासनाच्या नियमाप्रमाणे जो आम्हाला नियम घालून दिलेला आहे का स्पीकर किती वेळ चालायचा आहे याचं उल्लंघन आम्ही कुठे करणार नाही। 10 वाजता हा स्पीकर या ठिकाणी स्पीकरचा आवाज बंदच केला जाईल। आणि सकाळी तो नियमाप्रमाणे जो शासनाने नियम घालून दिलाय त्या नियमाचं पालन करून जरी अखेर सप्ताह जरी असेल, म्हणजे देवाचा जरी कार्यक्रम असेल, तरी कुठल्याही नियमाचं उल्लंघन या ठिकाणी होणार नाही, कुठल्याही कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही, याप्रमाणे हा कार्यक्रम होणार आहे। आणि या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं या भागाचं आपलं जुन्नर तालुक्याचं वैभव वैकुंठवासी गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे यांनी ही स्थापना 1976 साली केली। आमच्या पूर्वजांनी हा कार्यक्रम आतापर्यंत चालू ठेवण्यात ते आम्ही आज पुढे चालवण्याचं काम करीत आहोत। आणि म्हणून पहिल्या दिवशी या ठिकाणी श्री गुरु हरिभक्तपरायण प्रमोद महाराज जगताप यांचं कीर्तन होईल, दुसऱ्या दिवशी हरिभक्तपरायण कृष्ण महाराज चौरे पंढरपूरकर यांचं कीर्तन होईल, तिसऱ्या दिवशी हरिभक्तपरायण जयवंत महाराज बोधले यांचं कीर्तन होईल, चौथ्या दिवशी हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज घुले गाथा मंदिराची निर्मिती केली त्यांचं कीर्तन होईल, 6व्या दिवशी श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांचं कीर्तन होईल, 7व्या दिवशी हरिभक्तपरायण गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत यांचं कीर्तन होईल, 8व्या दिवशी ज्ञानसिंधू म्हणजे वारकरी शिक्षक समिती अध्यक्ष संदीप महाराज शिंदे पाटील यांचं कीर्तन होईल, आणि 9व्या दिवशी जो काला होईल तो कीर्तन केसरी हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज घुले वावीकर यांचं काल्याचं कीर्तन होईल, महाप्रसादांच्या कार्यक्रमाची सांगता होईल। म्हणून हा भव्य दिव्य मंडप सगळ्या गावामध्ये लाईट डेकोरेशन ज्यांनी म्हणजे ते कष्ट घेतलेले प्रत्येकाने आपले लहानापासून मोठ्यापर्यंत
सर्वांनी अपरिमित कष्ट घेतलेले। तुम्ही दर दिवस जर बाईक घ्यायला आला तर इथं सगळेजण प्रत्येक काहीतरी काम करीत असताना तुम्हाला दिसणार आहे। इतक्या लोकांमध्ये उत्साह आहे आणि निसर्गाने आम्हाला साथ दिलेली। कालपासून निसर्ग पाऊस थांबलेला आहे। आम्हाला ती चिंता होती, पण भैरवनाथ महाराज आमचं हे दैवत जागृत आहे, इतका जागृत आहे की प्रत्येकाला याचा अनुभव आहे। आणि म्हणून आज गावातला प्रत्येक माणूस या देवस्थानच्या सेवेसाठी, ही देवाची सेवा घडावी प्रत्येकाला, या हेतूने प्रत्येक जण कार्यरत झालेला आहे। आणि ती कार्याची प्रत्येकाला आपापल्याला काहीतरी त्या देवाचा सेवा करण्याचा वाटा मिळेल या अपेक्षेने प्रत्येक जण या ठिकाणी सेवा करीत आहे। रामकृष्ण। आज आमच्या पारगाव तर्फे आळे गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजपासून कार्यक्रमाची सुरुवात होते। गाथापारायण सोहळ्याच्या मिरवणुकीने या कार्यक्रमाची सुरुवात होते। तर सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम उभा राहतोय। वास्तविक पाहायचं झालं तर कुठलाही कार्यक्रम जर करायचं ठरलं तर कार्यकर्त्यांची गरज भासते, कार्यकर्ते शोधावे लागतात। पण आज आमच्या गावामध्ये सगळे जे ग्रामस्थ आहेत स्वयंस्फूर्तीने या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यामुळे हा कार्यक्रम निश्चित भव्य दिव्य होणार आहे। त्यामुळे आम्हाला सर्व ग्रामस्थांना किंवा परिसरातील ग्रामस्थांना मी विनंती करेल का असा जो सोहळा आहे तो आजपर्यंत कुठे झाला नाही, असा सोहळा या ठिकाणी होणार आहे। आणि या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे। आणि प्रत्येक दिवशी अन्नदान हा प्रामुख्याने होणार आहे। 5 ते 7 हजार लोकांचा सुरुवातीपासून अन्नदानाला सुरुवात होऊन तो शेवटपर्यंत 9-10 हजारापर्यंत जाणार आहे। असा एक मोठा असा कार्यक्रम होणार आहे। लोकांच्या जी भैरवनाथावर आमची भावना आहे आणि त्या भावनेतून हा कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे सर्व भावी भक्तांना मी पुन्हा एकदा विनंती करेन की सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची। रामकृष्ण हरी। अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव भैरवनाथ महाराजांच्या जन्माष्टमीच्या निमित्तानं आमच्या गावामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे। 50 वर्षापूर्वी या कार्यक्रमाची म्हणजे या जन्माष्टमीच्या सप्ताहाची मुहूर्तमेढ पूर्वजांनी या ठिकाणी रोवलेली आहे आणि ती परंपरा गावाने आजपर्यंत 49 वर्ष असा एकदम चांगल्या प्रकारचा सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरे केलेले आहेत। आणि आता या वर्षी सुवर्ण महोत्सव असल्यामुळं या कार्यक्रमाचं नियोजन गावातील सगळ्या वारकरी पंथातील सगळ्या लोकांनी 1 वर्षापासून या कार्यक्रमाचं नियोजन अगदी तंतोतंत असं केलेलं आहे। आणि त्या नियोजनाला गावातील सर्व ग्रामस्थांनी, सगळ्या स्तरातील लोकांनी, मग त्याच्यात ज्येष्ठ असतील, तरुण मुलं असतील, महिला असतील किंवा इतरही लोक असतील, इतर पंथातल्या लोकांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी अनेक असं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे। आणि त्याचा आता आनंद घेण्याची वेळ आता मिरवणुकीच्या कार्यक्रमाने सुरुवात आजपासून होणार आहे। ती 13 तारखेपर्यंत, आज 4 तारीख ते 13 तारखेपर्यंत अनेक मान्यवरांचे इथं नामांकित अशा कीर्तनकारांचं कीर्तन या ठिकाणी सादर होणार आहेत। त्याचाही लाभ सर्व ग्रामस्थ घेणार आहेत, कारण याची कल्पना सर्व गावाला किंवा परिसराला आहे। आणि सप्ताह कमिटीनं या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार करण्याची एकही संधी सोडलेली नाही आहे। सप्ताह कमिटी या कार्यक्रमाचं नियोजन गेली 7-8 महिन्यापासून बारीक बारीक गोष्टींचं नियोजन करून ते लोकांपर्यंत, वारकऱ्यांपर्यंत किंवा ज्यांना ज्यांना कीर्तनाची, अध्यात्माची आवड आहे अशा लोकांपर्यंत, परिसरातील असतील, अगदी महाराष्ट्रातील असतील, अशा नामवंत लोकांपर्यंत ते पोहोचवलेलं आहे। आणि अनेक दिग्गज लोक या वारकरी संप्रदायातील, म्हणजे कीर्तनकार तर या कार्यक्रमाला भेट देणारच आहेत, पण या वारकरी पंथातील अनेक मान्यवर, अनेक नामांकित कीर्तनकार त्यांचा कार्यक्रम जरी नसला तरी या कार्यक्रमाला आवर्जून कार्यक्रम बघण्यासाठी या ठिकाणी भेट देणार आहेत। ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचाही आम्ही यथोचित सन्मान सत्कार करणार आहोत। आता सगळ्या परिसरातील आणि गावातील लोकांना एकच विनंती आहे की हा जो कार्यक्रम आपण संपन्न करणार आहोत याचा आपल्या घरच्या कार्यक्रमाचं नियोजन करून या ठिकाणी या कार्यक्रमाचा आनंद सर्वांनी घ्यावा। आणि परत एकदा मी गावकऱ्यांना आणि परिसरातील लोकांना एक सप्ताह कमिटीतील मेंबर म्हणून मी एक आवाहन करीन की आपल्या परिसरामध्ये बिबट्याचा मोठा त्रास या ठिकाणी आहे, तर कार्यक्रमाला येताना आपण सावधगिरी बाळगायची आहे आणि कार्यक्रम संपल्यानंतर एकट्या दुकट्याने कुणी घरी जाऊ नये। जर तशी वेळ आली
तर सप्ताह कमिटी रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी थांबून राहणार आहे। जर कोणाला घरी पोचायला अडचण असेल तर त्याची व्यवस्था 4 व्हीलरमध्ये प्रत्येक माणसाची जो येतं फक्त एकट्याने कोणी जाऊ नये अशी व्यवस्था सुद्धा कमिटीच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। तेव्हा याची सगळ्यांनी नोंद घेऊन या कार्यक्रमाचा यथोचित आनंद सर्वांनी घ्यावा अशी ग्रामस्थांच्या आणि या सप्ताह कमिटीच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी च्या आपल्या गावामध्ये जो अभूतपूर्व म्हणजे ना भूतो ना भविष्य असा एक भक्तिमय रस भक्ती पंढरीचा जो कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे वर्ष 50वे आहे आणि आतापर्यंत सर्व मंडळींनी सांगितलेले आहे की अगदी महाराष्ट्रामध्ये असणारे नामांकित वक्ते म्हणजे कसं आहे की जे कीर्तन क्षेत्रामध्ये अधिकारी आहेत असे नामांकित वक्ते आपल्याकडे येणार आहेत आणि अगदी सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। आज जी आपले काळभैरवनाथांची मोठ्या थाटामाटामध्ये उत्साहामध्ये जी मिरवणूक आहे ही मिरवणूक पार पडणार आहे। तदनंतर सकाळी काकडा इतरही गाथा भजन हे सुद्धा अगदी संगीतमय असं गाथा भजन या ठिकाणी होणार आहे, त्याचाही लाभ घ्यायचा आहे। आणि तदनंतर हरिपाठ कीर्तन जे काही कार्यक्रम आहेत हे अगदी उत्साहामध्ये सादर होणार आहेत आणि या ठिकाणी आपल्या गावातले भाविक तर उपस्थित राहणारच आहे, पण गावातल्या भाविकांना आवाहन करण्यापेक्षा मी बाहेरच्या जे भाविक मंडळी आहेत त्यांना प्रथमतः आवाहन असं करीन की सर्वांनी अभूतपूर्व सोहळ्याचा आनंद घ्या, एवढीच नम्र विनंती। रामकृष्ण।